आता आम्ही उरकून वगैरे झाले. आज आपलं गोव्यातला 3रा दिवस आहे नाही का. आता आपण जाणार आहे शिकारेम बीचला. तिथं किल्ला वगैरे लय काय काय आपल्या सगळं भाई की आपले कॅमेरामॅन आहे विकास भाई आणि मी आहे भाई सगळेच आहेत आम्ही. निघणार आहे थोड्या वेळात. बॉटलीचे नाही घेतले नाही बॉटलचे नाही घेतले त्यांनी बाई. चला. ओ माय गॉड वेटिंग फॉर फूड. तो समोसा आहे समोसा घ्यायचं का काय खायचं नाश्ता इथं तरी हे उद्या काय म्हणणं आहे तू पैसे जास्त गेले का हा भाई पैसे जास्त गेले असं वाटतं का तुला जाऊ दे काय नको 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 भाई गाड्या घ्यायच्या द्या गोव्यातली सकाळी पण गोवा थांबत नाही भाई कंटिन्यू माणसं चालले. त्यात आज संडे म्हणलं आज मोकर गर्दी मोका अजून वाढले गर्दी घ्यायला लागली बघा वाहनतळ अख्खं भरलेलं आहे. आम्ही तरी बीचच्या जवळ होतो स्टेला म्हणून आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता. जर तुम्ही आले बीचच्या लांब राहिले चांगला आंबा होणार तुमचा. आम्ही रात्री पण बीचला गेलतो. रात्री पण जाऊन आलो बीचला मोकर भिजलो. तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं. फॉरेनर बिरेनर आहे भाई इथं. भेट रे कोण घेऊन आले हा ए भाई आपली गाडी मामा इकडं आला काय चुकून प्लास्टिक सर्जरी करून. बघा इथं कसलं भारी शंख शिंपले भारी भारी. क्योंकि वो नेहरू से बस आता है ना. सर इधर पंजिम जाओ पंजिम से सावंतवाड़ी हाँ, से लेकर आंबेगांव से बैग उठाने का और चलते चलते पुणे को जाने का. चलते चलते पुणे. मस्त प्लान है. तर मंडळी आपण आलो आता पणजीला. इथं म्हणजे पणजीला जायचंय सॉरी. आता हे बोट बघा ना इथं फेरी बोटला चाललोय आम्ही नाही का. तर मंडळी आता आलो आपण. काय हे ये क्या है जगह का नाम क्या है. बेतिम ये बेतिम है. अभी यहाँ पे आए अभी हम जाने वाले अभी वो बोट से वो बोट आ रही है भाई. त्या बोटने जाणार आहे तिकडे बघा क्रूज शिप बघा ना भाई तुम्ही. क्रूज शिप भाई अरे कसिनो बघ तिकडे बिग डॅडी कॅसिनो खतरनाक भाई ती क्रुझिंग शिप ती यॉच बघ बाय 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 खतरनाक. इकडं पण एक क्रुझिंग शिप आहे दिसत असं. आता आलो आपण बेतिमला आता आपण हे बघा ही फेरी बोट आलेली आहे मस्तपैकी. या बोटने आपण जाणार आहे याच्या पलीकडे म्हणजे पंजिमला जाणार वाटतं. आता आम्ही जाणार आहे याच्यातूनच या बोटमधून जाणार आहे खतरनाक. वर चढू शकतो आपण. अच्छा बसायला आहे काय उधर जाऊ. बघा ना भाई इकडं एक शिप आहे तिकडं एक शिप आहे भाई. ते कसिनो आहे तिकडं फुल पैसे का 5 यॉच पण फिरतात ते 2-3 खतरनाक आहे भाई. आवाज माझा नसणे त्याच्यातला आवाज इंजिन बघा भाई इंजिन बघा. V12 इंजिन V12 दोन इंजिन आहेत भाई V12 इथं खतरनाक आहे. आलो आता आम्ही या साईडला पलीकडून खतरनाक आहे भाई. अभी हम लोग ऐसे जा रहे चलते चलते. काय आपण
पंजिम आहे ना पंजिम में देखा भाई इथं पण कसिनो काय म्हणतात गोव्याची राज्यगाडी कसिनो मॅजेस्टिक प्राईड कसिनोचं ऑफिस बाई तिथं जायचं एंट्री करायची अँड जाणे का सीधा कसिनो बोट म्हणजे यांची एक प्रायव्हेट बोट वगैरे असते नाही का त्या बोटमध्ये बसलं का डायरेक्ट ह्या साईडला ते साईडला तो एम पी दिसते ते एम पी कसिनो म्हणजे हा मॅजेस्टिक प्राईड लय मोठा कसिनो आहे काहीतरी 3,000 रुपये तिकीट आहे आपण जाणार आहे पण बघू एवढं कोण करणार काय तिथं तुम्हाला म्हणजे काय चालू असतं का इकडे एक छोटी क्रूज आहे तिकडं शार्कच्या शेपची क्रूज आहे तिकडं सरळ त्या बाजूला अजून बघा तुम्हाला दाखवतो भाई बघा तिकडे काय तिकडे ती आपली क्रूज तुम्हाला तिकडून दाखवते तिकडून हा व्ह्यू हे बघा ना कसला आहे भाई अख्खा सरळ पट्टा आहे इकडं अख्खा समुद्र फोटोशूटसाठी बेस्ट काय म्हणतात ते जागा पाऊस लय चाललंय रे नेमका आम्ही ऑक्टोबरच्या महिन्यात आलो ना पाऊस मधीच येतोय मधीच थंडी येते मधीच ऊन येतंय सारखं काय ना काय चाललेलं आहे खतरनाक विषय फोटो चाललो होतो एक आम्हाला अतरंगी माणूस दिसलाय बघा ना भाई असा उलटा काय म्हणतात पाय घाली डोंगांवर असं करून बसलेला आहे इकडे तो काय त्या पुतळ्याचा उद्देश काय नाही व्यायाम करा असं म्हणतात ते व्यायामाला भाई ते मसल पण नाही जाऊ द्या रस्ता क्रॉस करतो आता आम्ही खतरनाक दिसतंय पण गोवा म्हणजे असं रेनी सीझनमध्ये आम्हाला वाटलेलं जरा भंगार नाही का आमचं नशीब गांडू झालं असं वाटलं आहे बऱ्यापैकी आहे म्हणजे एकदम ओके तसं बिल्डिंग वगैरे एकदम जाकासा का तो बिग डॅडी ते बिग ड्रॉ म्हणलं मी ते पण बिग डॅडी होतं नाही का कसिनो आले खायला आलो खाऊन तुम्हाला म्हणलं तिथं जाणार आहे आता चला समुद्रातले पाण्यातले घाण काढून मासा बनवला आहे अख्खा खतरनाक का नाही मछली नॉनव्हेज खाणार आहे नाही इथं खायला लय मोठा मासा पडला इथं ना गडी अख्खा गोवा नाईट पॅन्टवर फिरला नाईट पॅन्टवर एवढा आळस याच्या अंगात साधं जीन्स आहे घेऊन आलेला जीन्स 2-3 जीन्स घेऊन आलाय तरी पण आळस एवढा ना अंगात नाईट पॅन्टवरच कम्फर्टेबल आहे मी ह्या आउटफिट मध्ये बाप रे कम्फर्टेबल काय तू आउटफिट मध्ये कम्फर्टेबल आहे खतरनाक विषय आहे याचा पण मस्त ट्रायपॉड वगैरे माझ्या पण आता ट्रायपॉड आहे आपण पण आता शूट करणार आहे जाऊन बनाना बजेटचं बनाना होऊन जाईल आपलं डायरेक्ट बनाना राईड करायची म्हटलं आता आम्ही चाललो होतो आम्हाला असं काहीतरी कार्ड दिलं नाही का आम्हाला तुम्हाला वाचून दाखवतो काय लिहिलंय बागा कलंगट कंडोलीम अजय शर्मा थाय मसाज घ्या बाई घ्या गोवा असा गोवा भेटेल इथं तुम्हाला आम्ही ना काय करणार आम्हाला फक्त आणून दिलं नाही का त्यांना काय माहिती बाबा आम्हाला इथनं फक्त आता घरी जायचं आम्ही विचार करतोय अजून एक दिवस वाढलं उलट आमचं स्टेचं इथं आणि हे त्यात आणून दिलेलं आहे हे माझ्या ना तन्मयाचं कामच आहे मी तन्मयाला देणार नाही तर मग ते विजय भाई आपला तो इथंच राहिला त्याला देऊन टाकतो एक कंडोलीम ते कंडोलीम पशी तोच राहतो ना कांडोलीम तेच तिथं तो राहतो ना
नाही नाही तिथं आपण तिथं क्लब पाशी उतरलो होतो ना. हा CPM. हे बघा कसे भोसरीतलं तळ्याचं गार्डन असा विषय भाई. हे झाड बघा कशी झाड आहे ती होय. झाड कशाची ती. जायचं कोणत्या दिशेला आहे आपल्याला. कुठं गेलेत ते. त्या गार्डनमध्ये जाणार आहे आता आपण. गोवाचं फेमस गार्डन आहे. चला जाऊया. आय लव्ह मिरामार. मिरामार हे यार कुठे आहे ते. कुठं जायचं आहे आपल्याला. तिकडून आहे का. चला चल वैष्णव. काय म्हणतो त्यांना. कसा अनुभव आहे तुझा गोव्यातला. ए गोव्यातला अनुभव कसा आहे. हे विचारायला पाहिजे तुम्हाला हे कसं आहे. हा हे विचारायला पाहिजे तुम्हाला कसं आहे. अनुभव चांगलाच आहे. लेवल शिफ्ट करायला लागतं रोहिला संघ बॉलचं. डायरेक्ट असं ते असं गजब बेइज्जती है. पुढं कॉफीचा मूड झाला आता आपला. अभी आले आपण फिर स्टारबक्स. आता कॉफी घेऊ इथून. पुढं जायचं आहे आपल्याला अजून ते परशुरामांची मूर्ती बघायला. चलो लेट्स गो. कॉफी लेते देखते. तर आपल्या आता कॉफी घेऊन झालेली आहे. आता हे सगळे लय पुढे गेलेले आहेत. यांचं रेस्टॉरंट खूप पुढे आहे. मी एकटाच मागं राहिलो होतो. आता मी त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन कॉफी पिणार यांच्यासोबत. आणि मग तिथून आपण जाणार आहे परशुरामांची ती मूर्ती बघायला. तर बघूयात आता कुठपर्यंत गेले आहेत काय. कारण बघा अख्ख्या रोडनी कोणच नाही. वॉकिंग डिस्टन्सला फक्त मीच आहे आता. चला जाऊयात आणि बघूयात मूर्ती वगैरे कशी अजून काय थोडंसं एक्सप्लोर करूयात. आज पण आपला स्टे इथंच आहे. आज परत आपण कोकणात जाणार आहोत. कोकणात पण खूप गोष्टी अजून दाखवणार मी तुम्हाला. सो बघत राहा. चला आलेलो आता आपण ते परशुरामांच्या मूर्तीच्या तिथे एंट्रीला. पण बाई म्हणजे इथं फुल यांनी मरीन ड्राईव्ह सारखं करून ठेवलं नाही का. इथं बसले सगळे. तेव्हा तिथं त्या साईडला ते व्हाईट कलरचं दिसतं का तिथं. तिकडं आहे मूर्ती. आता आम्ही तिकडं जाणार आहे. दमलो आहे थोडंफार चालून. कॉफी वगैरे पिऊन झालं आपलं. आणि असा हा इथला व्ह्यू आहे. एनर्जी डाऊन झाली रे. लय एनर्जी डाऊन झाली इथं चालून इथं. कारण लोकल फिरायला इथं बस वगैरे लय कमी आहेत. चालूनच हिंडावं लागतं सगळीकडं. तेव्हा आता आलो आहे आपण इथं. हे बघा हे इथलं छोटंसं लाईट हाऊस. 1 करोड मिळता है. बापरे. चला आता मी पण याचा फोटो वगैरे काढतो. अभी आपण चलते चलते आ गए हे वो पंजिमचं ते परशुरामांचं मंदिर आहे तिकडं. मंदिर म्हणजे ते स्टॅच्यू केला आहे. लय शांतता तशी आहे नाही का इथं. स्वच्छता पण आहे. फक्त ती राजधानी आहे म्हणून स्वच्छता आहे गोव्याची. खतरनाक आहे पण भारी. मस्त अख्खं सिस्टमॅटिक आहे बघा ना. इकडनं सायकलला जाणाऱ्यांसाठी रस्ता आहे. इकडनं म्हणजे चालत जाण्यासाठी रस्ता आहे. देवा दिसतो भाऊ चष्म्यात तू. चिकना दिसतोय चिकना. प्लीज डू नॉट लिटर म्हणजे रे काय माहिती काय. वॉशरूम डू यू वॉन्ट एनी वॉशरूम. ओके टॉक इन इंग्लिश ना देन ब्रो. वाय आर टॉकिंग इन मराठी. वी आर इन गोवा. टॉक इन इंग्लिश. बी मॅच्युअर. हॅपी बर्थडे टू यू. अरे तिकडे बघ तिकडे ते फार्म हाऊस बघा वरतं ना ते. हा ना कसलं भारी ना. मजा आहे भाई गोव्याला. असं 1-2 आठवड्यासाठी जरी स्टेला आलं तरी कमीच आहे लय. तर आम्ही आलो आहे तरी आता आमचं पूर्ण झालं. आम्ही 2-3 दिवस झालं स्टेला. आता आम्ही जवळ आजचा एक धरून तर उद्या पण आहे. बघू उद्या रात्री ना आपण निघणार इथून. आम्ही उद्या रात्री निघणार आहे. तर आपण कोकणात पण सावंतवाडीच्या बसलं मोती तलाव आहेत. आणि पण खूप अशा गोष्टी तिथे तुम्हाला दाखवतो. मोती तलाव आहे बाबा. मोती असल्यावर लावायचे पैंज बोल. आता बघा तो सावंतवाडीला तो मोती तलाव आहे. हा म्हणतो मोदी तलाव आहे. भाजपचा सपोर्टर आहे मान्य आहे. पण एवढं पण मोदी नाही करावं. पण चला बघत आलो आपण चालत. आता आत्ता इथं गर्दी सापडते जरा हळूहळू. तिकडं काहीच गर्दी नव्हती. भारी आहे व्ह्यू.
परशुरामांच्या मूर्तीपाशी त्याला तान्मय हिरो दिसतोय. ये ना पुढे की जरा येडे. बघा ही आहे परशुरामांची मूर्ती आणि तिकडे तो कसिनो. अरे हा कसिनो इकडं आला वाटतं तान्मय. हिरो दिसताय लागलाय भाऊ हिरो. जाऊ दे. हे बघा ही आहे परशुरामांची मूर्ती. अरे आणि तो कसिनो बघा भाई इकडं आलाय तान्मय. चला ही परशुरामांची मूर्ती मागून दाखवतो तुम्हाला. म्हणजे मागून म्हणतोय आपण मागून हे मूर्ती पुढून दाखवतो. थोडा अजून रेडियस वाढवायला लागत होता राव. त्या मूर्तीचा काय इतिहास आहे मला नाही माहिती अजून. जर मला कळलं तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल काय इतिहास आहे ते. 6.5 hours later. गोव्याचा अनुभव. गोव्याचा अनुभव भाऊ खूप भारी होता. आंबा झाला थोडासा. आंबा थोडासा नाही लई झाला. कैरी पडली बस. पण आता काय करू शकतो आपण. माझाच येतो. मला चक्का आला त्याच्यावरती तुला काय म्हणणे. आप क्रोनोलॉजी समझ लीजिए. तू काळाच आहे रे. तू काळा आहे. मी काळा झालोय. ब्लड. तू काळा आहे. मी गोरा आहे. मला टॅनिंग झाली फक्त. घासला कमी नीट होईल नाही. आणि येऊन बसलोय माणसाच्या मस्तपैकी. आता इथून खाणार पिणार झोपणार. तेव्हा कशी बघते ती. बघा ये बघा कसं बसले बघा. ये पसरलाय डायरेक्ट खालीच पसरलाय तो गडी. चालला 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 सगळीकडे ते व्हिडिओ मध्ये. प्रत्येक व्हिडिओ मध्ये सगळ्यात पुढे चालताना ती दिसते. त्या वेंगुर्ला काय विरंगुळा काय रे ब्रीजचं नाव. वेंगुर्ला ही ऋतुजा गडी पैलवान. लाइटिंग लावायची रे लाइटिंग. मला दिसलं रोहन दादानी केलेला किल्ला. रोहन दादांची कलाकृती किल्ला. आणि तो किल्ला बघत बघत आम्ही चाललो आता नदीकडे. आमच्या सोबत चाला तुम्ही. आम्ही तुम्हाला दाखवतोच नदीकडे जाऊन काय विषय काय. नदीला पाणी जास्त असेल तर आम्ही त्यात पाहणार पण आहे. हा पोहणार आहे. मला येत नाही. मला इथं? पोहता येत नाही. म्हणतो गणपती विसर्जन पण होतं. ते म्हणते इथं. चल ना जायचं नाही का. चला चला चप्पल आहे मला याकडे. ए तमन्ना प्रेम कुठून आले? चप्पल आहे ना. हे चालू. अरे ही गाडी बघ. ही गाडी बघा ही केवढी जुनी आहे. बनवलेली वाटते. तन्मय गाडी बघ नाही. खतरनाक आहे भाई. एस डी एक्सचेंज ऑफ चप्पल्स. SD143cc 143 cc. आय लव्ह यू सीसी अशी गाडी येते. चला की बाबा. चलो बाय. पोमा त्यांनी घातलाय पोमा. सनीने पण घातलाय पोमा. पोमा नाही रे पुमा आहे माझं. त्याचं काय? पोमा त्याचं पोमा आहे. अरे खरं आहे. बनवते रे आपण. जिथं जाईल तिथं काय नव्हतं. गोव्यात गेलो. गोव्यात पाऊस चालू झालाय. तो पनवती तो सुरुवातीपासून त्यांनी पनवती लावली. आधी फोन कॅब मध्ये ठेवला. त्याच्यानंतर परत आता आम्ही गोव्याला गेलो तर गोव्याला पाऊस आलाय. कोकणात आमची बस नाही भेटाना आम्हाला. काहीच नाही ना. आता इकडे आलं तर इथं आलं लाईट गेली. आणि सगळ्यात कमी चार्जिंग फोन त्याचाच आहे. एकट्यामुळे आम्हाला पनवती लागलेली. क्रिटिसाइज फेमस नाही होणार वाटतं. ए बाबा चला चल. A few moments later. तन्मयने काय मेहंदी काढली बघा. हा थांबे थांब हा पांडा बघा. पांडा बघा. एवढं मोठं ग्राउंड आहे हे घर. आणि जस्ट कोकण थिंग्स बाई काळा भाऊला. कोकण थिंग्स. पुणे.
इथे का आम्हाला भूत बंगल्याची स्टोरी भेटली. काय विषय स्टोरीचा? तिथं काम म्हणजे तेव्हा ते बिल्डिंग चालू होते ना बांधायची कोणती ती का? ती वाटतं. हा हा. तेव्हा तिथल्या एका कामगाराने त्याचाच गाळा कापला होता. स्वतःचा? हा, स्वतःचा. आणि मग आता तो बंद आहे, आपण जाऊ शकतो जायचं असेल तर, पण आता बंद आहे तिथं. मी म्हणतो पाळापळीचे खेळ खेळायचे. अरे हे अभी आपण जाने वाला आहे मोती तलाव. मोती तलाव जायचंय. तनबा कसला नटलाय आज. ऋतुजाला दाखव की. ऋतुजाला. कॅमेराला लागली चॉकलेट. तन्मय बघा कसला नटलाय. तन्मय नटलाय कारण आपल्याला जायचंय आता मोती तलावला. तिकडून आपण जाणार मग डायरेक्ट पुण्याला. तुम्ही सबस्क्राईब करत राहा. 100 झालेले आहेत आपले, म्हणून 1000 पण लवकर होतील. तर आता आपण 5-5:30च्या सुमारास निघलोय मोती तलावसाठी. फार अंधार होत चाललं मग निघलोय. आता आपण आज रात्रीच निघणार आहे पुण्यासाठी. तर मग चला आता तुम्हाला मोती तलाव पण दाखवतो, सावंतवाडीचं फेमस. आणि गार्डन आहे, ते गार्डन पण दाखवलं तर नाही तर नका बघू जावा. चला आता आम्ही चाललो होतो. हा विषय बघा ना, अचानक कसं आहे, 8-4 झाले डायरेक्ट. फाटून 4 नाही 400 डायरेक्ट. परत मी अचानक बघितलं तिकडं. बरं झालं रात्रीचं येताना पाहिलं नाही तर भाऊ आता डायरेक्ट मग खतरनाक होतं रे. तो ते पुतळ्याचा काय विषय होता पण तो? ते रात्रभर घेऊन फिरतात. रात्र पण का फिरतात पण? पार्टी वगैरे करतात ना, तिथे पैसे वगैरे जमा करतात ते. आणि काय सांगतो म्हणजे ते देवी बनून फिरवतात त्याला? देवी नाही ती, मग भावले आहे ते. हा असेच भावले, टेडी बेअर वगैरे सगळे कॉस्ट्युम वगैरे घालतात आणि त्यांना रात्रभर फिरवतात. आणि काय करतात त्याच्या फिरवण्यामागे उद्देश काय म्हणजे? लोक का पैसे देतात पण त्यांना? त्यांच्या दारात जाऊन गाणं वगैरे बोलतात ना ते. हा, ते आपलं डॉम्बरी डॉम्बरी. रात्रीचा पाहिला असतं ना, खरं झालं असतं विषय आपला. त्या रोडातनं आपण चाललो होतो. अरे कसला विषय बघा की. हा तुम्हाला इथं कमी अंधार वाटतोय पण इथं लय अंधार आहे आता. फाटली काल एक तर आम्हाला चाकवा लागला. चाकवाची स्टोरी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने. लय डेंजर बाई. आलो आपण इथं मोती तलावला. इथं काहीतरी पूजा चालू आहे. इकडं तलाव आहे असा भारी आहे असा तलाव. अरे आपल्याला याच्यात जायचं होतं राव. बोट कुठे यायची बोट? आत्ता नसते का बोट? चल ना खाली जाऊ. चल जाऊ ना. काय रे कोण नाही काढत. चल काहीतरी पूजा आहे. कोणत्या याची काय जायचं का तुला? नाही जाऊ शकत ना? ओरडतात का? काय आम्हाला वाटलं काहीतरी भारी आहे बाबा. भारी आम्हाला वाटलं काहीतरी मोठी तलावमध्ये. काय नुसतं तलाव आहे राव. दुपारी यायला लागत रे. बोट दुपारी असतात का इथं? सकाळच्या दुपारच्या. भाऊच्या आता फोटो काढते नाही का? थांबल्या बघा. सावंतवाडी. आता सावंतवाडीत आणि अशी सावंतवाडी शान. चला आता बरंच फिरलो असं वाटतं. ते कारण सोय तो जर झाला तर ठीक, नाही झाला तर मग इथून जायचं करून. आता आम्ही निघणार. आज के लिए इतना ही. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, जे करायचं ते करा. चला ठेवतो. आम्ही थांबलो होतो. अचानक याचा शो चालू झाला. आता आपण जाऊयात तिकडं नाही का? बघा थांबा तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट थांबा.
कर कर भाऊ लास्ट कर नाही आला भाऊ झालं झालं चल व्हिडिओ घेतलं का? घेतलं घेतलं नसेल नाही घेतलं मग तुला सांग. मा निघाल ते करते सनी ट्राय सनीकडनं ते काय होणार नाही. कैसी लगी आगे स्वाद आमची खेळणी बिळणी बघून झालेले सगळं झालेलं आहे. आता आम्ही निघलोय पुण्याला. आता लय एन्जॉय पण केलंय, सगळ्या गोष्टी झाल्या. आता तुम्हाला थोड्या वेळात नाही का सगळे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, एडिट करणार आहे आता मी. अशा रीतीने आपली कोकण ट्रिप आणि गोवा ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. आणि आता आपण घरी चाललेलो आहे. कसं वाटतं त्यांना भाऊ अख्खी गोवा कोकण ट्रिप? काहीच नाही वाटलं आम्हाला. आता जाणार आहे आता मस्त पैकी पुण्याला. कधी जाईन असं झालेलं आहे. लय उठलोय, लय अंग दुखतोय. आंबा पडलाय आंबा पडला आमचा. रोहन भाऊ सबस्क्राईब करा बोल चॅनलला. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला ग्रो करा पटापट. अजून काय करायचं? 100 सबस्क्रायबर 100 सबस्क्रायबर झालेत म्हणून तुमचे पण आभार आणि आमचे पण कॉंग्रॅच्युलेशन सगळं सोबत. आता निघूयात. आता परत एकदा मोठी तलाव दाखवतो तुम्हाला. असा मोठी तलाव आहे.